श्रीराम समर्थ. आमच्या घरात श्री महाराज आले त्याला या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाली. त्याचं असं झालं की काही वर्षांपूर्वी माझ्या यजमानांना कावीळ झाली होती. त्यामुळे ते अतिशय अशक्त झाले होते. दूध आणि फळं इतकाच त्यांचा आहार होता. मुलं अगदी लहान होती. एक दिवस शेजारच्या काकांनी प्रशांतला ऍडमिट करायचं म्हणून दवाखान्यात नेलं. तिथून ते परत आले आणि आल्यावर मला म्हणाले, मला घरीच मरायचंय. ह्या त्यांच्या वाक्याने मी इतके हादरले की मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. आम्ही 5 बहिणी, घरात मी सगळ्यात लहान. आई वडील थकलेले, त्यामुळे त्यांना हे सगळं कसं सांगावं, त्यांना याचं वाईट वाटेल म्हणून मी त्यांना काहीच कळवलं नाही. नाही म्हणायला मोठ्या बहिणीचा थोडा आधार होता, तर मी तिला हे कळवलं. तेव्हा ती मला एवढंच म्हणाली की तू खामगावला ये, आपण पूज्य देढे मामांकडे जाऊ. मग काही दिवसानंतर आम्ही 4घे जण खामगावला गेलो. देढे मामांचं दर्शन झालं. ते म्हणाले, तुम्ही गोंदवल्याला जा आणि अनुग्रह घ्या. 2 छोटी मुलं आणि आजारी असलेले माझे यजमान. आम्ही असा हा बसचा प्रवास केला. खामगाववरनं पहिले औरंगाबाद, मग औरंगाबादला उतरून पुणा बस, मग पुण्याला उतरून फलटण बस. असा प्रवास करता करता आम्ही जेव्हा फलटणला होतो तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. तेव्हा बस स्टँडजवळ एका हॉटेलमध्ये आम्ही रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोंदवल्याला पोहोचलो. त्या दिवशी रात्री प्रशांतला दूध हवं होतं म्हणून मी खाली आले. समोर बघितलं तर मेन गेट बंद होतं. तेवढ्यात मला एक आजोबा भेटले. त्यांनी मला विचारलं की काय हवंय. मी म्हणाले, माझ्या यजमानांना बरं नाहीये, त्यांना दूध हवंय. तेव्हा त्यांनी बंद असलेलं कोठीघर उघडलं आणि मला गरम गरम दूध आणून दिलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला अनुग्रह मिळाला. तेव्हा समाधी मंदिरासमोर अनुग्रह मिळत असे. अनुग्रह घेतल्यानंतर मन एकदम शांत झालं. आपल्याला कोणाचा तरी आधार आहे असं मनापासून वाटलं. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. जवळजवळ 8 महिन्यानंतर प्रशांतला अन्न गेलं. घरी आल्यानंतर प्रशांत दवाखान्यात ऍडमिट झाले. त्यांना ब्लड चढवावं लागलं. काही दिवसांनंतर दवाखान्यातून ते सुखरूप घरी परत आले. अनुग्रह झाल्यानंतर आमच्याकडे दर रविवारी श्री महाराजांची उपासना होऊ लागली. एखाद वर्ष झालं असेल अनुग्रह घेऊन. आणि त्यानंतर एकदा वैदेही तिच्या बाबांसोबत खामगावला देढे मामांच्या दर्शनाला गेली. देढे मामा वैदेहीला म्हणाले की काय ग, 4 आठवडे झाले, तुझी आई कुठे आहे. त्या दोघांना त्यांच्या प्रश्नाचा काही उलगडा झाला नाही. पण जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी मला विचारलं की देढे मामा असं म्हणत होते की 4 आठवडे झाले, तुझी आई कुठे आहे. तेव्हा मला लक्षात आलं की खरोखर त्याच दरम्यान बरोबर 4 आठवडे उपासना झालेली नव्हती. मी महाराजांना क्षमा मागितली आणि त्यानंतर मात्र आम्ही कधीच उपासना सोडली नाही. आपल्याला महाराज कसे सांभाळतात याची तेव्हा तरी आम्हाला कल्पना नव्हती. पण आता मागे वळून बघताना एक एक संदर्भ आठवले की लक्षात येतं की श्री महाराज आपल्या सोबत होते आणि त्यांनी आपल्याला कसं सांभाळलं. खरंच महाराज म्हणतात की मी एखाद्याला आपलं म्हटलं तर त्याला मी कधीच सोडत नाही. तसं आम्ही चुकलो असू पण महाराजांनी आम्हाला मात्र कधीच सोडलं नाही. त्यानंतर अनेक संकट आली. लिव्ह विदाऊट पे झाल्यामुळे आणि माझ्या ट्युशन्स बंद असल्यामुळे आर्थिक गणित बिघडलं. तरी पण श्री महाराजांचा हात आम्हाला प्रत्येक वेळेस जाणवत होता. मुलंही श्री महाराजांच्या संस्कारात वाढल्यामुळे त्यांचा खूप आधार वाटला. या परिस्थितीचा जवळजवळ 2 तप आम्ही सामना केला. पण श्री महाराजांच्या कृपेमुळे फक्त रविवारी होणारी उपासना आता रोज होऊ लागली. त्यामध्ये सवाया, करुणाष्टक, भीमरूपी स्तोत्र, रामरक्षा, त्यानंतर दासबोध, श्री महाराजांची रोजची प्रवचनं 365 दिवसांची, ह्या सगळ्यांचा समावेश असतो.
ज्या प्रवचनांनी आमचं कुटुंब सावरलं गेलं, ती प्रवचनं आम्ही घरी आलेल्या अतिथीला भेट म्हणून देत होतो. असं कित्येक वर्ष झालं. आता ही प्रवचनं आपल्या अध्यात्म साधना या चॅनलवर रोज सकाळी प्रसारित होतात. ज्या प्रवचनांमुळे आमचं कुटुंब सावरलं गेलं, त्याच प्रवचनांमुळे अनेक कुटुंब सावरल्या जातील याची मला खात्री आहे. श्री महाराजांच्या कृपेने कधी कधी अखंड नामस्मरण चालतं. जिथे नाम तिथे माझे प्राण, ही सांभाळावी खुणं, हे श्री महाराजांचं वचनच आहे. श्री महाराजांची जयंती म्हणजे माघ शुद्ध द्वादशी. याचं निमित्त साधून आराधना ध्यान साधना या यूट्यूब चॅनलसाठी आपण 29 तारखेला दुपारी 4 वाजता भेटतोय. श्री महाराजांच्या चरित्राचा काही भाग तेव्हा आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. जय जय रघुवीर समर्थ.